आचार्यजी गिग वर्कर्सचे एक आंदोलन चालू आहे. जे काही इन्स्टंट डिलिव्हरी ॲप्स आणि इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचे एक आंदोलन चाललं आहे आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी. सध्या सोशल मीडियावर त्यांना खूप पाठिंबा सुद्धा मिळत आहे. पण भांडवलशाही दृष्टिकोन सहसा असा असतो की आम्ही तुम्हाला ही संधी दिली आहे, तुम्ही ती स्वीकारा किंवा सोडून द्या. तर या दोन दृष्टिकोनांकडे आपण कसं बघू शकतो? तुम्ही म्हणताय आदर्श असा आहे की तुम्ही कुणाकडून काम करून घेत असाल तर त्याला अजून जास्त पैसे द्या आणि काम करण्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण करा. गिग वर्कर्सना चांगली वागणूक मिळायला हवी. सुंदर आदर्श आहे, नक्कीच असायला हवी. पण हे करणार कोण? कोण करणार? एम्प्लॉयर का करेल? त्याला करायचं नाहीये. तो तर थेट सांगतोय की मी काही इथं भंडारा लावायला आलेलो नाहीये, मी पैसे कमवायला आलोय. मी तर पैसे कमवायलाच आलोय. मग कोण करेल? सरकार. मग सरकार जे पैसे देऊन लोकांकडून मतं विकत घेत आहे ते पैसे कोणाकडून येत आहेत? भांडवलदाराकडून. मग हे सरकार त्या भांडवलदारावर बंधनं आणेल का? की सरकारला असं वाटेल की अजून जास्त पैसा त्या भांडवलदाराकडेच जमा व्हावा? हे कोण करेल? कोणीच नाही करणार. फक्त तमाशा चांगला रंगेल. जो कॅपिटलिस्ट आहे तो अशा वातावरणात आहे जिथं लोक खूप कमी पैशात खूप स्वस्त दरात काम करायला तयार आहेत. कारण लोकसंख्या आणि बेरोजगारी दोन्ही खूप जास्त आहे. हा समाज असा आहे ज्यामध्ये खूप लोकसंख्या आहे आणि याची मूल्य अशी आहेत की या समाजातील जास्तीत जास्त पैसा काही मोजक्या लोकांच्या हातात मर्यादित आहे, केंद्रित आहे. तिथं इमारतीमध्ये शोषण होणार की नाही होणार? बोला. तर ते होतंय. त्यावर तुम्हाला आरडाओरडा करून आनंदी व्हायचं असेल तर व्हा. काही दिवस गोंधळ घाला, खुश व्हा. मग एखादा नवीन मुद्दा येईल त्यावर आरडाओरडा करा, खुश व्हा. पण जोपर्यंत पाया सुधारणार नाही तोपर्यंत हा शोषणाचा खेळ चालूच राहणार.